ते आमचे DM मामा, बाकी इथे आता जे सूत्रसंचालन करणारे धम्मरक्षकजी दादासाहेब यादवजी प्रस्तावना इथे केली, अरुणजी वाघ येथे, जेवण गिरे आहेत, अशी सगळी मंडळी आमची जी सहकारी, आताचे स्वागताध्यक्ष केदारे साहेब आणि बाकी सगळे ही या सगळ्या आयोजनाच्या मागे असलेले सगळे आयोजक, या परिषदेबद्दल जसं सगळ्यांनी आपलं अभिनंदन केलं, धन्यवाद दिले, तसंच मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो की या 75व्या वर्षी संविधानाच्या प्रत्यक्ष अंमलात आल्यानंतरच्या आणि मंजुरीचे या रीतीनं उपक्रम आता जागोजाग व्हायला लागलेले आहेत आणि तुम्ही हा एक उपक्रम घेतले. आता आपण विषयाकडे, आतापर्यंत आपल्याकडे वक्त्यांनी बऱ्याचशा गोष्टी तर मांडल्या, खरं म्हणजे प्रत्येकाचं स्वतंत्रपणे व्याख्यान ठेवायला होतं. त्या कमी वेळेमध्ये प्रत्येकालाच मांडण्याच्या एक मर्यादा येतात, तर मी काही बाबी आपल्याशी स्वतंत्रपणे ठेवतो आणि पुन्हा कधी किंवा संधी मिळेल तर आपण त्याबद्दल अधिक बोलू. पहिला एक खुलासा असा की मी संविधान तज्ज्ञ नाही. मी या सरकारचा ज्युनियर कार्यकर्ता, अनेक चळवळींच्या मधला कार्यकर्ता आहे मी. पण ज्या वेळेला संविधानाच्या बद्दल सगळ्या गडबडी सुरू झाल्या आणि मग असं वाटायला लागलं की आम्ही संविधानाला गृहीत धरून चाललो होतो, हे काही बरोबर नाही. हे संविधान स्वतंत्रपणे लोकांच्या मध्ये मुरवण्याची गरज आहे आणि मग आम्ही संविधानाचा काही विचार करायला लागलो. तो एक संविधानाचा विचार करणारा आम्ही कार्यकर्ता आहे. आणि जसं कबीराने सांगितलं की पोथी पडी पडी जग मुवा, पंडित भयानक, खूप उद्या वाचल्या, जग सोडून गेला पण ते पंडित झाला तरी आपला प्रेम का पडेसो पंडित होतो. हे एक सूत्र एवढंच कळलं होतं की आपल्याला त्या संविधानामधला जे मर्म विचार जो काय समजतोय तो आपण लोकांच्या पर्यंत न्यायचा. मग त्याची बाकीची कलमं कळणार नाही, त्याची सगळी तांत्रिक भाषा आहे, ती सगळी त्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहे, जी वकील मंडळी आहे, ज्यांनी कायद्याचा अभ्यास केलाय, ते त्याच्याबद्दल अधिक विचार करतील किंवा लोकांना ते समजावून सांगतील. पण संविधान हा फक्त वकिलांचा दस्तावेज नाही असं त्या संविधान सभेतच म्हटलं गेलेलं होतं. आणि संविधान सभेत वकिलांच्या बरोबर अनेक कार्यकर्ते होते आणि त्यामुळे संविधान ज्या विचारांच्या पायावरती उभं राहिलं, तो विचार जेवढा आपल्याला कळलाय तेवढा आपण लोकांच्या पर्यंत न्यावा, तो जसा कळेल तसा आणखी लोकांना सांगावा, असं काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचं एक संघटन आहे आणि जसं बौद्धांच्या मध्ये आम्ही ते करतो त्यातलेच आहोत, पण जास्त करून ते अन्य सगळ्या विभागाच्या मध्ये जाईल याचा प्रयत्न करत असतो. शिबिरे घेतो कॉलेजांच्या मध्ये, आम्ही 15 दिवसांचे 5 दिवसांचे अभ्यासवर्ग आम्ही चालवतो आणि त्यामुळे जिथे बौद्ध मंडळी नाही अशा सगळ्या समाजामध्ये जाण्याचा जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नांच्या विषयी आणखी पुन्हा केला. आता आपण ज्या मूल्यांच्या बद्दल विचार करतो की संविधानात ही मूल्य नावाची गोष्ट काय, तर मग अशा अध्यक्ष मॅडमही बोलल्या, हरवेश सरी बोलले, आता आपल्याला सोनावणे सरी बोललेले. मग अशा आपल्या उद्देशिकेचे वाचन झालं होतं, त्यातले काही उल्लेख झाले होते. ती मूल्य जर पाहायची असतील तर ती आपली उद्देशिका जे आपल्या प्रत्येकाच्या घरी जे विद्यार्थी आहेत कुठल्या माध्यमाचे असू दे त्यांच्या पुस्तकात छापलेली की आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस, मग त्याच्यामध्ये आम्ही सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देतोय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य देतोय, दर्जाची आणि संधीची समानता आम्ही त्याच्यामध्ये देतो आणि या सगळ्यामध्ये पुन्हा व्यक्तीची प्रतिष्ठा प्रथम आणि मग राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं संवर्धन करण्याची जी बंधुता आहे ती आम्ही प्रबोधित करण्याचा संकल्प करतो आणि आम्ही हे संविधान आम्ही अंगीकृत करतोय, म्हणजे आम्ही कबूल करतोय प्रथम, मग आम्ही त्याला कायद्याचं स्वरूप देतोय आणि त्याला अधिनियमित करतोय आणि मग आम्ही ते आम्हाला अर्पण करतो. आता याच्या सगळ्याचं बघितलं आपण तर याच्यामध्ये या देशाचं सर्वोच्च स्थान कोणाला आहे तर ते या देशातल्या जनतेला आहे. विथ द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. इथं असं कुठेही म्हटलेलं आहे की बाबासाहेबांनी किंवा संविधान सभेने केलेलं संविधान हे आम्ही भारताचे लोक आम्हाला अर्पण करतो, म्हणजे कुठेही म्हटलेलं आहे. हे संविधान जे तयार केलंय ते जनतेच्या वतीने या लोकांनी केलं.
जे हे घर जनतेचं आहे, आम्ही त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहोत. ही साधी भूमिका त्याच्यात. हे जनतेचं घर आहे आणि तुम्ही जनतेचंच इथं वर्चस्व आहे. आता याच्यामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा ही उद्देशिका मांडली संविधान सभेमध्ये, तेव्हा संविधान सभेमध्ये खूप चर्चा झाली. बाबासाहेबांनी जशी ती मांडली तशी ती मंजूर झाली, पण त्याच्यामध्ये अशा काही सूचना आल्या की ज्या सूचनांच्यापैकी 2 सूचनांचा आपण इथे उल्लेख त्याचा आपण संदर्भ घेऊ. त्यातली एक सूचना अशी होती की हे उद्देशिका खूप महत्वाची आहे, पण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण ईश्वराचं स्मरण करतो. तसं याच्या सुरुवातीला या सृष्टीचा सृष्टीकर्ता ईश्वर किंवा काही म्हणा, कारण सगळ्या धर्मांच्या मध्ये एक बौद्ध जैन सोडले तर ईश्वर आहे असं त्या सामर्थ्यांचं म्हणणं होतं. ज्यांनी ती सूचना मांडली होती तेव्हा अशा ईश्वराला स्मरून आम्ही भारताचे लोक बाकी तसंच एकदम गदारोळ झाला संविधान सभेत की नको नको नको. राजेंद्र प्रसाद अध्यक्षपदावर म्हणतायत, अहो 3री अनुसूची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शपथ घेण्याची मुभा दिली ईश्वर शासन काकांबरीपूर्वक, तर ईश्वराला याच्यात तुम्ही आणून. पण ते सगळ्याच लिहिलेला भेटले आणि शेवटी ते मताला गेलं आणि प्रचंड बहुमतानं ईश्वराचं स्मरण करण्याचा जो तिथे सूचना होती ती फेटाळली. आता इथे एक लक्षात असं घेऊ की संविधान सभेतले जे 299 शिल्लक होते त्यातले काही बहुसंख्य लोक नास्तिक होते अजिबात नाही, पण ईश्वराला मानणारे लोक बहुसंख्य असतानाही आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि सामाजिक सुधारणाच्या चळवळीत काही मूल्यांचा विकास आधीच झालेला आहे आणि काही बाबींच्यातली सहमती आधीच झाली. उदाहरणार्थ 1928 साली सर्वपक्षीय एक संविधान समिती तयार करण्यात आली मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यात आपण असं म्हटलं की प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असेल, सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता, सामाजिक नैतिकता आणि आरोग्य याच्या अधीन राहणं. आणि त्यानंतर 31 साली कराचीला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपण असं म्हटलं की धर्माचं स्वातंत्र्य व्यक्तीला राहील, पण देश, राष्ट्र, सरकार धर्म के प्रति तटस्थ राहील. तर सेक्युलरिझमची भूमिका ही तेव्हाच तिथं नक्की झालेली होती आणि ईश्वर ही वैयक्तिक आस्थेची बाब राहील, विश्वासाची बाब राहील, पण ती आपल्या राज्य शासनाची बाब राहणार नाही. इथलं संविधान, इथला राज्य कारभार हा इहभागावरच चालेल, ही सहमती आधी झालेली होती आणि म्हणून संविधान सभेमध्ये ही ईश्वराची सूचना फेटाळली. दुसरी सूचना आली की सगळ्या हुतात्म्याचं प्रतीक म्हणून गांधीजीची हत्या त्याच काळात झाली. 48 साली 46 ते 49 आपल्या संविधान सभेचा कालखंड. तेव्हा गांधीजींच्या प्रती कृतज्ञता अर्पण करून आम्ही भारताचे लोक असं आपण त्याची सुरुवात करतो. त्याला गांधीवाद्यांचाच विरोध झाला आणि मुख्य विरोधाचं कारण असं होतं ती सूचना मताला आली होती, पण त्याच्यामध्ये एक सहमती अशी होती दुसरी की बाबासाहेबांच्या 25 नोव्हेंबरच्या भाषणात ती अशी की आपण इथं भारतीय जनता ही व्यक्तिपूजक आहे, ती लगेच एखाद्यानं कोणतं चांगलं काम केलं की त्याला विभूती मानते. ही विभूती पूजा आध्यात्मिक क्षेत्रात तुमच्या आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग म्हणून ती ठीक असेल, पण राजकारण जर ती आली तर त्याचा हुकुमशाहीचा रस्ता प्रशस्त होतो. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव असता कामा नये, जनता हीच अंतिम मालक आहे. आणि म्हणून आम्ही गांधीजींचं नाव त्यातलं घेतलं नाही. आता पाकिस्तानची उद्देशिका सुद्धा तयार झाली, 25 वर्षांनी झाली, खूप त्याला उशीर लागला. आम्ही जे नाकारलं ते पाकिस्तानच्या उद्देशिकेत आलं. इन द नेम ऑफ अल्लाला स्मरून आणि नंतर कायदे आजम मोहम्मद अली जिनाच्या प्रती कृतज्ञता अर्पण करून आमचा देश हा लोकशाही असेल पण इस्लामी सामाजिक तत्वांच्या वरती आधारित. आता जो देश एक धर्म एक भाषा याच्या आधारावरती उभा राहिला त्याचे नंतर 2 तुकडे झाले.
संस्कृतीच्या प्रश्नावरती, लोकशाहीच्या मुद्द्यावरती. आणि आजही पाकिस्तान हा लोकशाही दृष्ट्या टिकलेला नाही. तो लष्कराच्या ताब्यात असतो बहुसंख्य वेळा आणि कधीतरी मध्ये मध्ये तिथे निवडणुका होतात. ज्यांना असं वाटतं की ह्या देशात एक धर्म, एक भाषा, एक करावं, त्यांनी पाकिस्तान आपलं होणार आहे हे लक्षात. आता आपल्या उद्देशिकेच्या मध्ये आम्ही ज्या बाबी आणल्या त्याच्यामध्ये जे आम्ही भारताचे लोक आणि लोकशाही त्याचा जर आपण एकत्र जर एक विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्याच्या मध्ये आणखीन एक मुद्दा जो महत्वाचा मांडतात तो घटनेत लिहिलेला नाही. तो आहे संविधानिक नैतिकतेचा, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, ज्याला संविधान वाद असंही म्हटलं जाईल. म्हणजे असं की कित्येक बाबी त्याच्यात अशा आहेत की ज्या गृहीत आहेत, जे संविधान कोण राबवणार त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग अभिप्रेत काय किती आहे की अभिप्रेत असं आहे की आम्ही फर्स्ट पास्ट द पोस्ट नावाची जी काही पद्धत स्वीकारली निवडणुकांची, की बरेच उमेदवार उभे राहतात आणि त्यातल्या एखाद्या उमेदवाराला 22 मतं मिळाली, 22% मतं मिळाली तरी तो निवडून येऊ शकतो, कारण त्याला इतरांच्या पेक्षा मतं जास्त असतात. मग उरलेल्या 78 मतांचं काय? जे बहुसंख्य निवडून येतात ज्या पक्षाचे किंवा ज्या आघाडीचे ते सरकार बनवतात, पण विरोधात बसलेले पण निवडून आलेले असतात, त्यांचं काय? आणि म्हणून आपल्याकडे एखादा कायदा होत असताना तो कायदा देशाचा होणार असतो, भारत देशाचा, सत्ताधारी पक्षाचं नव्हे. आणि म्हणून ते विधेयक जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते विधेयक ज्या कायद्याच्या संबंधात असतं, ज्या प्रश्नाच्या संबंधात असतं, ते प्रश्न ज्यांचे असतात त्यांच्याशी बोलून विधेयक करायचं असतं. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या बाबतीत मी अशाच एका प्रक्रियेत सामील झालो देशातल्या कायद्याच्या, तो म्हणजे अन्न अधिकाराचा कायदा, अन्न सुरक्षा कायदा. त्या चळवळीमध्ये मी होतो, त्यातल्या मी काही ड्राफ्ट तयार केले, ते आम्ही सरकारला दिले, मग त्याच्यावर सरकारने विधेयक केलं, मग ते बिल मांडलं गेलं. मुद्दा असा की अशा रीतीनं ज्यांचा तो प्रश्न आहे त्यांच्याशी बोलून विधेयक तयार होतं, मग ते मांडलं जातं. मांडल्याच्या नंतर त्याच्यावरती अभ्यास करायला वेळ दिला जातो सगळ्यांना, आणि मग 15-20 दिवसांनी पुन्हा सगळे एकत्र येतात आणि मग त्याच्यावरती चर्चा होते. आणि समजा सहमती नाही झाली त्याच्यावरती तर संसदीय कमिटी नेमली जाते, स्लेट कमिटी नेमली जाते, ती छोटी लोकसभा असते, तिच्यामध्ये चर्चा होते आणि मग पुन्हा मांडलं जातं, मग पुन्हा चर्चा होते आणि मग बहुमताला टाकलं जातं. स्वाभाविकपणे जे ज्यांचं सरकार असतं त्याचं त्याप्रमाणे तो कायदा होईल. पण ही प्रक्रिया का पाळली जाते? कारण हे देशाचा कायदा व्हावा म्हणून. आता याच्यामध्ये जर संविधानिक नैतिकता बाजूला काढली तर काय होतं? अमित शाह एकदा झुकले, संसदेतल्या सगळ्या त्यांच्या पक्षाच्या लोकांना आदेश आले की हजर राहायचे, आज कुछ तो होने वाला है. आले सकाळी 11 वाजता काश्मीरच्या विभाजनासाठी 370च्या तरतुदीच्या रद्द करण्याचा त्यांनी विधेयक मांडलं आणि संध्याकाळी मंजूर. त्याला कपिल सिब्बलने विचारलं तुम्ही चर्चेला वेळ कुठे दिला? दिला ना, दिवसभराचा वेळ दिला, चर्चेला दिवसभराचा वेळ दिला. आता एखादं विधेयक जे कायदेशीर असतं ते दिवसभरात वाचायचं आणि त्याच्यावरती निर्णय घ्यायचा, आणि त्यांनी मंजूर केलं. ही चेष्टा नाही आहे संविधानिक नैतिकतेची. क्रमांक 2 याचा मगाशी उल्लेख झाला, आपला संघराज्य सरकार आहे. संघराज्य सरकारमध्ये केंद्र आणि राज्य ही बरोबरचे असतात, कामाच्या विभागणे आहेत, त्याच्याकरता सूची आहेत, केंद्रीय मध्यवर्ती सूची, सामायिक सूची आणि राज्य सूची, पण बरोबरीचे आहे, त्याचा अनेक निकाल झालेले आहेत. मग आता इथे ज्यांच्याबद्दल कायदा होणार आहे, आणि काश्मीर सुद्धा विशेष बाब आहे, त्या काश्मीरच्या विधानसभेकडून मंजुरी घेऊन विभाजन आणि 370 कलम याबद्दलचा प्रस्ताव केंद्राकडे यायला हवा आणि मग तो केंद्राने मंजूर करायचा. आम्ही म्हणाले हो आम्ही तसंच केलं, आम्ही आमच्या मनाने नाही केलं, काश्मीरकडनंच प्रस्ताव आला. कसा आला? काश्मीरची विधानसभा आम्ही बरखास्त केली, आमचा राज्यपाल आम्ही नेमला, त्या राज्यपालाला आम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला, आम्ही तो मंजूर केला. बाबासाहेबांच्या संविधानिक नैतिकतेचं काय झालं? ही नैतिक
नैतिकता पायदळी तुडवली गेली नाही, उद्ध्वस्त केली गेलेली नाहीये. संविधान बदलतं म्हणजे काय, त्यातली कलमच बदलावी लागतात असं नाही, व्यवहारच करायचा नाही. परवाचा निर्णय त्याने आता जो केला निवडणूक आयुक्तांना निवडण्याचा, बाबासाहेबांनी संविधान सभेत चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले. तुम्हाला आठवतं सीबीआयच्या प्रमुखाला मोदींनी घरी पाठवलं होतं मध्यरात्री. सीबीआयच्या प्रमुखाला ठेवायचा आणि काढायचा तिघांनी निर्णय घ्यायचा असतो, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीश. अनेक ठिकाणी ती तिघांची सांगड घातली आणि कोणालाही विचारता निर्णय घेतला. त्याला काय करणार, कोर्टात आव्हान दिलं गेलं. ज्या कोर्टाने बेसिक स्ट्रक्चर पासूनचे खूप चांगले निर्णय दिले ते कोर्ट आज तसं राहिलेलं नाहीये. कोर्टाने काय केलं त्याच्याबद्दल, आता निवडणूक आयुक्त नेमण्याचा निर्णय आपल्याकडे तिघांचा आहे, सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता यांनी कायदा केला आणि सरन्यायाधीशांना बाजूला काढलं. आता सरन्यायाधीशांना बाजूला काढल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला घ्यायचा कायद्यात नमूद केलंय, केंद्राचाच एक मंत्री. आणि मग आता निवडणूक आयुक्त नेमताना कोण लोक बसले, मोदी आणि गृहमंत्री अमित शहा. राहुल गांधींना बोलवलं, राहुल गांधींनी वॉकआउट केलं, आपला निषेध नोंदवून. ही प्रथाच योग्य नाहीये, कारण बहुमत तुमच्या दोघांचाच होणार ना. म्हणजे ते निवडणूक आयुक्त हा तुमच्या सरकारच्या सत्तेत आता असलेल्या सरकारचा जर बहुमताचा होणार असेल तर इथल्या निवडणुका पारदर्शक होणार कशा. आयुक्त हे स्वायत्त पद राहणारच कसं. मग संविधान घातल्याचं म्हणजे आणखी काय असतं. आम्ही सेक्युलरिझमच्या आपण आता चर्चा केल्या. नेहरूच्या समोर प्रश्न आला, जेव्हा राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिराच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला गेले, त्यांनी नाही म्हणत असताना ते तिथे गेले, त्यांनी भाषण खूप चांगलं केलं. लगेच नेहरूंनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली की राजेंद्र प्रसाद आपले राष्ट्रपती जे काही सोमनाथच्या मंदिराच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला गेले ते त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत गेलेले आहे. कोणीही सरकारच्या पदावरच्या व्यक्तीनं अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होता कामा नये. त्यांनी शुभेच्छा जरूर द्याव्यात, नाहीतर याच्यातून सेक्युलरिझम धोक्यात येतो. ही बाब गांधीजींनी अत्यंत पाळली, जे स्वतःला सनातन हिंदू म्हणतो. ज्यावेळेला फाळणी झाली त्यात एकदम आपल्याकडे उसळलं होतं की त्यांचं पाकिस्तान आमचं हिंदुस्थान. गांधीजींना कळलं असं चालणार नाही. कोणाला वाटत असेल तिथं बहुसंख्य हिंदूंचं राज्य होईल ते मला अमान्य आहे. हे एका हिंदूंचा तितका त्यांना ख्रिश्चन माणसामधून धर्माची नावं घेतली. अशा भूमिकेवर गांधींचा खून झाला. या गांधीजींनी सोमनाथ मंदिराच्या बद्दलची भूमिका हीच घेतली की तुम्ही जरूर कमिटी करा. मुंशी आले होते, वल्लभभाई पटेल आले होते, ते म्हणाले काँग्रेसचा याच्याशी संबंध नाही, तुम्ही तुमचं मंदिर उभा राहा, त्याकरता तुम्ही देणग्या उभा राहा, काँग्रेसमधला निधी मिळणार नाही. आणि नेहरूंनी नंतर ते बरोबर चालू ठेवले. आता मोदींनी काय केलं, त्यांनी राम मंदिराला शुभेच्छा दिल्या असते, चाललं असतं ना, जाऊन दिल्या असतं शुभेच्छा. ते स्वतः होम हवनाला बसले आणि तिथे योगी त्याचे यजमान होते. मग हिंदू राष्ट्राला अजून काय जुमानला त्यांनी आपल्याला, कारण सेक्युलरिझमची व्याख्या नाही आहे संविधानामध्ये. आणि पी.व्ही. सावंतापासून अनेक खटले आपल्याकडे इंग्रज सोनीपासून झाले की व्याख्या करा त्यांनी व्याख्या करून दिलेली आहे. पण आता काही कोणी सेक्युलरिझमची व्याख्या केलेली नाही, त्याच्या ते याला फावत आहे. आणि संसदेचं उद्घाटन तुम्ही कसं केलं, तिथे कसं काय वैदिक आणि हा सगळा प्रकार आला, आपल्या डोळ्यात देखत नाही सगळं. बाबासाहेबांची 125वी जयंती साजरी करताना ज्याचा इथे सुराण सरांनी म्हटलं ना की सेक्युलरिझम आणि समाजमध्ये शब्द विशेष घटना दुरुस्ती, त्याच्यावरती चर्चा घडवली. त्या चर्चेला आपल्याकडे कोणी उत्तर दिली ती दुसऱ्या लोकांनी दिली, बाबासाहेबांची नाही दिली. त्याच्याबद्दल आम्ही बाबासाहेबांची घटनेला हात लावू देणार नाही, घटना बदलणार नाही. अरे आज चाललंय करायचं, रोजच्या रोज ते घटना सगळे बदलत आहेत. ते फक्त कलमात बदल करावा लागेल नाही. तुम्हाला काही उदाहरणं सांगितलं. समाजवाद आम्ही मानला, ज्याची उदाहरण आता जे बरेच सरांनी दिली. मलाही माझं आठवतं लोखंडी मार्गावरचं, तर आम्हाला चपला नसायच्या, चपला कुठेतरी सणा समारंभाला घालायचं फाटतील म्हणून.
तो शाळेचा म्युन्सिपाल्टीमध्ये स्टेशनच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो, गणवेश घेतला होता, पण तो कधीतरी घालायचा. वाटलं तर काय लग्नाला गणवेश घालून आम्ही जायचो, पण तेवढेच कपडे असायचे. आता बदलले सगळे, पण हे जे बदललंय आम्ही त्याच्यातनं बाहेर निघालो काय, आमची मुलंही निघाली. आता मुलांचं पुढे काय होणार माहिती नाही. त्यांनी जी भीषण स्थिती जी सांगितली आपल्याला की कायदा जो आहे शिक्षणाचा तो एका मर्यादेपर्यंत आहे, पुढचं सगळं शिक्षण इतकं महाग झालेलं आहे की आम्ही तिथे जाणे शक्य नाही. मध्यम वर्ग जो पुढे गेला त्याची पुढची पिढी पण जाणे शक्य नाहीये. अशा अवस्थेत आम्ही असताना जे इथे गरीब असतील, गरिबांच्या मध्ये हा सगळे समूह असतील, ते इथंच राहणार आहे, त्यांनी सेवाच करायची आहे आणि वरचे लोक आमच्या मालकच राहणार आहे. ती नवी व्यवस्था येणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही आवाज उठवतो. बाबा त्याचा मार्ग दादासाहेब गायकवाड यांनी सांगितलं की तो भूमिहीन, दलित असो, सवर्ण असो, सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे. आज आरक्षणाचे जे मुद्दे येतात ते कसे येत आहेत, एक आरक्षण प्रतिकात्मक राहिलेले आहे. आपल्या वस्तीत विचार नाही की आरक्षणाचे लोक कुणाला लागले. मी सगळ्या ठिकाणी जातो की जे दलित बौद्ध जिथे आहेत की कोणाला आरक्षणाला नोकरी मिळाली, एक हात वर होतो. फक्त आमच्या वाशीला त्या भावे नाट्यगृहात फक्त काही हात उभं राहिले. म्हणजे हे जर काहीही होत नाही तर मग इथल्या व्यवस्थेलाच प्रश्न विचारावे लागतील. ते शिक्षण त्यांनी जे महाग केले आहे, ज्याचा खासगीकरण धंदा सगळा केलेला आहे, नोकऱ्या जिथे गेलेल्या आहेत, तो तुम्ही नोकऱ्यांची टक्केवारी ठेवून करणार काय, बाकी तर काय राहत नाही. पण यावेळेला जे बाबासाहेबांनी जे सांगितलंय की ती ब्राह्मणशाही, भांडवलशाही दोघांच्या विरोधात लढावं लागेल. आणि जसं आपण सामाजिक विषमतेच्या विरोधात लढतो तसेच आपण आर्थिक विषमतेनं अधिक नसलेले आहोत. तर आपल्यासारखे जे सवर्ण असतील त्यांनाही सोबत घेऊन आपल्याला हा व्यवस्थेच्या विरोधातला लढावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा तोडगा नाही. ते असं जर आपण जर पुढे पुढे जर काय आलं तर आपल्याला जागोजाग आपल्याला असं दिसेल की आज घटनेची पायमल्ली झाली. आता घटना बाबासाहेबांचं ते नाव घेत आहे, त्याला त्याच्यावरती माथा टेकत आहे. पण गांधींचा खून करताना नथुरामला पण त्यांना अभिवादन केलं होतं. हे मंडळी जी आता बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक होत आहे, त्यांची घटना कशी तो बदलतो म्हणतात, ते रोजच्या रोज त्याच्या विरोधात काम करतायत आणि घटनेच्या वरती माथा टेकतायत आणि त्या घटनेचे रोज खून करतात. हे आम्ही लोकांना कसं समजावून सांगायचं. मी आता शेवटाकडे असेल, कारण आता त्याला वेळेची मर्यादा आपण आणखी त्यातली अनेक उदाहरणं बघितली असतील. आपण मी जी मूल्यांचा बाबत तुम्हाला गोष्ट सांगितली, उद्देशिकेच्या मूल्यांची, ही जर मूल्य जर लक्षात घेतली ती जर आपण लोकांच्या मध्ये जर काही प्रचारली तर त्याची आता अत्यंत गरज आहे. बाबासाहेबांचं न्यायमूर्ती रानडेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पुण्याला भाषण झालं. त्याच्यात ते असं म्हणतात की जसा माणूस मरतो आणि तसा विचार की म्हणाल की मरत नाही, त्यांना जसा माणूस मरतो तसा विचारही मरतो. जशी एखाद्या रोपाला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, त्याची जोपासना करावी लागते, त्याचं संवर्धन करावं लागतं, तेव्हा ते रोप टिकतं, वाढतं. तसंच विचार हा लोकांच्या मध्ये प्रचारावा लागतो, लोकांच्या मनात तो रुजवावा लागतो, त्याचं वर्तमानात काळात असलेलं भाष्य करावं लागतं, तर तो विचार टिकतो. तो फक्त ग्रंथात असून चालत नाही. संविधान हा विचार आहे. तो जर विचार आम्ही केवळ संविधानाच्या यात्रा काढल्या, ते डोक्यावर घेतलं, बाबासाहेबांना संविधान बदलण्याने वगैरे म्हटलं तर तसं नाही होणार. ते लोकांच्या मनात रुजवावं लागेल. संविधान आपण ते आता तसंच ठेवून बाकीचे सगळे बदल करतायत, पण खरोखर संविधान पूर्ण बदललं नाही. मला आधी ज्यांनी विधाने दिली त्याबद्दल मला शंका आहे. म्हणजे मी विचारार्थ मांडतो. ज्या बेसिक प्रक्रियेचा आपण उल्लेख केला केशवानंद भारतीचा, की ज्या 1973 सालच्या केसनं संविधानाचा सेक्युलरिझम, संसदीय प्रणाली, संघराज्यवाद त्याला हात लावता येणार नाही, मूलभूत अधिकारांना हात लावता येणार नाही असं सांगितलं. बाकी तुम्ही 368 कलमाप्रमाणे संसदेला अधिकार दिले, मान्य. किती न्यायाधीश होते? 13. केशवानंद भारतीच्या वेळेला सगळे मिळून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 13 होते. आज 34 आहे. समजा त्यांनी 13च्या जागी कुणाला राज्यसभेत पाठवायचं, कुणाला फलाना करायचं असं करून जर
13 जून 15 न्यायाधीश नेमून बेसिक प्रक्रियेचा फेर आढावा घेण्यासाठीचं जर संविधान पीठ नेमलं तर आणि त्या जर असा विचार झाला काय होईल सांगतो. तो विचार असा होईल की जो त्यांनी मध्ये विचार चालवला होता कॉलेजियमच्या वेळेला तो असा तिथली संस्था श्रेष्ठ की न्यायालय श्रेष्ठ ते तर प्रशासकीय प्रक्रिया निवडून येणारे लोक आहेत आणि त्या संस्था तर लोकांनी निवडून दिलेली आहे. आणि मग ते आधी बोलत होते आता ते पुन्हा बोलायला लागते त्यांना संधी मिळाल्यानंतर की जी संविधान सभा तयार झाली ती लोकांनी निवडलेली होती नाही, ती राज्यसभेसारखी निवडली गेली. तर त्याला वेळ नव्हता 46 साली आणि म्हणून जी प्रांतिक कायदा मंडळाची होती तिथल्या सदस्यांच्याकडे राज्यसभेसारखे लोक संविधान सभेवरती नेमले गेले. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा संविधान सभेत एक चर्चा होती की ही संविधान सभा खऱ्या अर्थानं लोकांचं प्रतिनिधित्व करत नाही. म्हणून पहिल्या घटनादुरुस्तीच्या वेळेला तो प्रश्न आलेला होता का तो नवीन पार्लमेंट आलेलंच नव्हतं 51 साली. त्यावेळेला यांचा मुद्दा पुढे आता असा येणार आहे की जो जोरदार चढतील की खऱ्या अर्थानं संविधान सभा जर लोकांची व्हायची असेल तर जी चूक त्यावेळेला शेतकरी झाली ती होता कामा नये. जर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने जर आदरांजली व्हायची असेल तर बाबासाहेबांनी काय सांगितलंय की आम्ही थडक्यातनं पुढच्या पिढीवर राज्य करता कामा नये. नवी पिढी हा एक नवा देश असतो आणि तिला घटना बदलायचा आणि घटना ठरवायचा अधिकार हवा. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या उद्गाराला साक्षी ठेवून आम्ही असं ठरवतो आहोत की आता लोकांमधूनच संविधान सभा तयार व्हावी जसे लोकसभेचे खासदार निवडून येतात तसे आणि त्यांनी संविधान तयार करायला बसावं. ही शक्यता नाही. जर बेसिक स्ट्रक्चर उडवलं 15 जणांचा न्यायाधीश त्यांनी ठेवून पण न्यायाधीश कशा रीतीने आता आपल्या बाजूने केले जातात आपण बघतोय ना. आयुक्तांच्या याच्याबद्दल कुठे यांनी घेतले होते काय बाबरी मशीदचा निर्णय त्यांनी कशा रीतीने हे सगळे निर्णय आपल्या समोर जे आहेत ते चंद्रचूडच एखाद्या बीबीसीने जी मुलाखत घेतली तर त्याच्यात ते काय बोलत होते की ते बाबी अशा की जे त्यांना शक्य असताना घेतल्या नाही कारण यांच्याशी असलेलं जे काही संगनमत आहे ते अशा रीतीने जर ही मंडळी जर सरकार मधले आताचे आणि न्यायालयातले त्यांच्या बाजूची मंडळी अशी जर एकत्र जर आली तर असलेलं संविधानही बदललं जाणार आहे. तुम्ही बहुतेक किती संख्येनं जे आपण आहोत ते पण किती इथे एकत्र येतो बघतो ना आता इथे मी बघतो रोजच्या रोज. आम्ही कुणी तर राहत नाही हो लोखंडी भागाची घ्यायला मी पण त्याचा पदाधिकारी आहे. आम्ही राहतो दुसरीकडं तिथं समोर काय चाललंय ते आम्हाला माहिती नाही. त्या वर्षमासाच्या बाई पुढायला माझ्या गल्लीत या म्हणजे सर तुम्ही येणार म्हणून मी आले काय होते आम्हाला विश्व हिंदू परिषदेनं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं कोळीवाड्याला आणि आपल्या बायांना ते म्हणतात की तुम्ही हिंदू प्रार्थना शिकवा 1-1 तास तुम्हाला 3000 रुपये मिळतील. मी म्हटलं मी हे करणार नाही. म्हटलं बाकीच्या बायांचं काय नागवाडीपासून सगळ्या तो की त्या बायाला दोन्ही वाटी करायला जायचं त्याची 2 कामं तर कमी नाही का होणार 1 तास शिकवायचं पोराला. तू कुठे होता म्हणजे रस्ता ओलांडला की आम्ही इथे कुठे घरात आम्ही तर वर्षवासाला एकत्र आणि समोरच्या गल्लीत चालले ते आम्हाला माहिती नाही. असाच आम्ही मध्यम वर्गातले लोक जर असतो बहुतांच्या तर करणार ते आम्ही बाकीचे सगळे आमचे जे भावबंद आहेत त्यांच्याकडे गेले. महात्मा गांधी आम्ही पुन्हा त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर नाही आधी जातीची गणना झाल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही की कोण कुठं आहे करणार कसं. पण त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी तुमच्यावर अन्याय झाला म्हणून ते जाणार सरसंघचालक मात्यांच्याकडे आणि मी आपल्याच्या ज्या सगळ्या फाटाफुटी आहेत तर हे सगळ्याच्या सगळे लोक हिंदू म्हणून आज तिकडे एकवटलेले आहेत. कुठे आहोत आपण. तर संविधान बदलणार नाही या भ्रमात राहू नये. आपल्या रक्तात काय वगैरे सगळं गेलं आपलं पण रक्त किती शुद्ध राहिलं शुद्ध वगैरे सोडून द्या. आपलं ते कोण किती त्यांच्या बाजूने तिथे आहे ज्यामुळे त्यांना ताकद येते. अमित शहा सारखीची दिशा होती पॅन्थरच्या काळात आणि नंतर काय वर्षात बाबासाहेबांचा असा अपमानकारक बोलल्याच्या नंतर पुन्हा शिंदेला येण्याचं महाराष्ट्र पाऊल ठेवण्याचं अर्थ शिंदेला आला गेला पुन्हा आला गेला एक निदर्शन नाही. कुठे होता आपण. हे सगळं जर बदलायचं असेल तर आज आपल्याला ज्या तथागतांनी जो प्रचारकांचा मार्ग सांगितला जो त्या संघानं नंतर घेतला चरत भिक्कवे चारिकम तथागत गौतम बुद्ध मोठ्या प्रवचनाला पण जायचे निमंत्रण आल्यावरती आणि ते संपले की रोज सकाळी त्यांची चारिका सुरू
म्हणाले की पुढची जाऊन शिबिरं घ्या संविधान प्रचारक तयार करण्याची, आणि ते आपले प्रचारक लोकांच्या जागोजाग जाऊ दे. आम्ही सगळे मध्यवर्गीय जे कोणी असू त्याने आपले सुट्ट्यांचे दिवस काढा. आपल्या त्याची वकील मंडळी तुम्हाला आणखी जबाबदार आहे, ते आणखी त्याच्यात मदत करू शकतात. फक्त आपल्याला लोकांच्या भाषेत बोलणं, तर नीट समजावून सांगणं हा आपल्याला प्रकार त्याच्याबद्दलचा करावा लागेल आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. लोकांच्या मनात हे जर नीट जर आपण संविधान जर बघू शकलो तर ते संविधान टिकेल. त्याचा सगळं ग्रंथ आहे, त्याचं सगळं काही यथायोग्य सगळा जल्लोष, त्याची पूजा चालेल, त्याची मंदिर आता जे काय होतात तशी होतील, पण संविधान राहणार नाही. धन्यवाद.